त्यामुळं आणि आणि सिद्धार्थ, ह्या केसचं वार्तांकन करत असताना फील्डवर असलेले तुम्ही आणि इथे जी ऑफिसमध्ये जी यंत्रणा काम करते त्या सगळ्यांना हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे नेते तर न्यूज 18 लोकमत बघतातच, पण यंत्रणांमधले अधिकारी सुद्धा जर ही बातमी प्रसार माध्यमांवर बघत असतील तर ते बघतील की आपण किती संवेदनशीलपणे याचं वार्तांकन करतो आहोत। आणि क्रूरता जर महाराष्ट्रातली संपवायची असेल तर लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन, हे ही विकृती ज्यांनी दाखवलेली, ही क्रौर्याची परिसीमा ज्यांनी दाखवलेली आहे त्या प्रत्येकावर कठोर शिक्षा झाली पाहिजे। सिद्धार्थ, निश्चितपणे सुवर्ण आता या सगळ्या घटना आल्या, आपण हादरलो, सगळी यंत्रणा हादरली, महाराष्ट्र राज्य हादरलेलं आहे। नुसतं हादरून चालणार नाही, तर या घटनेची जी काही वृत्ती आहे, जी काही सैतानी वृत्ती आहे ती कशी ठेचायची या सुद्धा एक्झॅक्टली। विचार आपण केला गेला पाहिजे। नुसतं या फोटो बघून हादरून जाणे, दुःखात जाणे साहजिक आहे, मात्र ही घटना यानंतर कधी ही या घटनेची पुनरावृत्ती होऊ हो नये ना। यासाठी आपला पण पुढाकार यामध्ये फार महत्त्वाचा आहे। प्रत्येक नागरिकाने या गोष्टीला किंवा या क्रूरतेला पचवून आता ही क्रूरता पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा जन्म घेऊ नये किंवा अशी सैतानी वृत्तीची लोक जी आहेत ती सुटता कामा नयेत। हो। अशा पद्धतीचं आता लोकांनी, नागरिकांनी, सगळ्यांनी, जे काही संवेदनशील लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून जे आहे या ठिकाणी आता त्या पद्धतीचे पावलं उचलली पाहिजे। यामध्ये सरकार आहे, यंत्रणा आहे, न्याय विभाग सुद्धा यामध्ये समाजाचाच भाग आपण म्हणू शकतो। या सगळ्यांना आता फार गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे की अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये नको होता कामा नये, व्हायलाच नाही पाहिजे। अशा पद्धतीची विचार आपल्याला आता करणं फार गरजेचं गरजेचं आहे। झालेलं आहे। आपण सिद्धार्थ परत एकदा न्यूज 18 लोकमतशी जे आत्ता प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्यांना ही बातमी सांगूया। बीडच्या मस्साजोगचे ही दृश्य आहेत। धनंजय देशमुख आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये CIDनं चार्जशीट दाखल केली आणि त्या चार्जशीटमध्ये पहिल्या क्रमांकावर म्हणजे या सगळ्या घटनेचा जो सूत्रधार आहे तो वाल्मिक कराड याचं नाव टाकण्यात आलेलं आहे। खंडणीचं प्रकरण, हत्येचं प्रकरण आणि अपहरणाचं प्रकरण सगळं एकच दाखवण्यात आलेलं आहे। अॅट्रॉसिटी हे सगळं एकच प्रकरण आहे असं दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या पाठोपाठ सगळ्यांची नावं, सगळ्या आरोपींची नावं त्यामध्ये आलेली आहेत। पण त्याचबरोबर या चार्जशीटमध्ये फोटोसुद्धा संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतरचे समोर आलेले आहेत। व्हिडिओ समोर सोशल मीडियावर फिरतोय आणि त्यानंतर मात्र मस्साजोग आणि बीड हादरून गेलेलं आहे। आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांची तब्येत बरी नाही तरी मनोज जरांगे हे धनंजयला भेटायला मस्साजोगमध्ये गेलेले आहेत आणि धनंजयने काय हंबरडा फोडला मिठी मारून जरांगेंना, तो आज अख्खा महाराष्ट्र बघतोय। परिस्थितीच तशी आहे। फक्त मस्साजोगकर नाही, महाराष्ट्र हादरून गेलाय। इकडे एका बाजूला धनंजय देशमुखवर ही परिस्थिती ओढावली आहे तर दुसरीकडे महादेव मुंडे याची पत्नी ही आमरण उपोषणासाठी काल बसलेली होती, कारण तिलाही 15 महिन्यांहून अधिक काळ होऊन गेलाय। तिच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं नाही, तिला अजून न्याय मिळालेला नाही। ते ज्ञानेश्वरी मुंडे तिकडे उपोषणाला बसलेल्या आहेत आणि इकडे मस्साजोगमधली ही दृश्य। सिद्धार्थ, निश्चितपणे बीड जिल्हा हा गेल्या 2 वर्षापासून अत्यंत प्रकाशाच्या झोतात आहे आणि आता ज्या पद्धतीने मस्साजोगचं प्रकरण झालं त्याआधी जे आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे पती यांची हत्या झालेली आहे। या सगळ्या गोष्टीमुळे बीड जिल्हा हा ढवळून निघालेला आहे। तसं बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सतत अशा पद्धतीचं वातावरण असायचं, मात्र आता मस्साजोगच्या नंतर ते अधिक गडद झालेलं आहे। म्हणजे बीड जिल्हा तसं बघायला गेलं तर सगळा बीड जिल्हा आपण म्हणू शकत नाही, मात्र परळी विशेष करून यामध्ये आपण बोलू शकतो की परळीमध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत आणि या घटनांमधून जे कोणी आरोपी असतील त्यांच्याकडे कानाडोळा पोलीस प्रशासनाने केलेला आहे। त्यामुळे या घटनांमध्ये सतत वाढ होत गेलेली आणि ह्या सगळ्यांच्या फोटोंमध्ये आपण बघतो सुवर्ण, कालचे फोटो हत्येचे बघितले त्यामध्ये फार जास्त खटकणारी गोष्ट अशी आहे की हे आरोपी हसत होते। एक व्यक्तीचा ते जीव घेत होते, एकाचा कुणाचा तरी त्यांच्या समोर जीव जात होता, ज्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे, अगदी क्रूरपणे मारण्यात आलेला आणि त्या ठिकाणी जर कोणी हसून त्यासोबत सेल्फी काढत असेल किंवा त्याचा व्हिडिओ करत असेल, यामुळे ही क्रौर्याची परिसीमा आहे की एखाद्या मृत्यूच्या घटका मोजतो आणि त्याचा व्हिडिओ काढला जातो। सिद्धार्थ, तुझ्याकडे पुन्हा येतो।